मी मीरा धनराज कदम। आज वटपौर्णिमा। वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व माता भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देते। खरं म्हणजे पुढच्या 7 जन्मांचं माहित नाही, परंतु हा जो आपल्याला जन्म मिळाला आहे एकमेकांच्या साथीने, पती पत्नी एकत्र येऊन हा जो काही आपल्याला जन्म मिळाला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने एकमेकांना समजून घेऊन आपण घालवला तर मला वाटतं की या जन्मात आपल्याला सगळं पुण्य मिळेल। आणि माझं सांगायचं झालं तर या सगळ्यांमध्ये एक वेगळा संसार थाटायचा मी ठरवलं होतं आणि या निर्णयाला अगदी समर्थ साथ माझे पती धनराज कदम यांनी दिली। एक अपंग पत्नी असताना सुद्धा तिला स्वीकारणं, जीवनभर तिच्या प्रत्येक निर्णयाला खंबीरपणे साथ देणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही बरं। कारण बोलायला आपण काही बोलू शकतो, परंतु आपल्याला जेव्हा एखाद्या सहजीवन आपल्याला एखाद्या आपल्या अर्धांगिनीसोबत पूर्ण करायचं असतं तेव्हा ती गोष्ट मात्र वेगळी असते। आणि हे धाडस माझ्या पतींनी वेळोवेळी दाखवलं। अनेक कठीण प्रसंगामध्ये एकमेकांना साथ देणं, एकमेकांना समजून घेणं आणि विशेष म्हणजे एकमेकांवर अपार अगाध विश्वास ठेवणं ही गोष्ट संसारामध्ये फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं। मागच्या म्हणजे जसं सरांसोबत माझं लग्न झालं तेव्हापासूनच्या वटपौर्णिमा मी साजरी करते, परंतु माझी वटपौर्णिमा थोडीशी वेगळी असते। ती कशी तर मी दिव्यांग असल्यामुळं मला वडाला फेऱ्या तर मारणं शक्य नाही, परंतु माझे पती दरवर्षी मला एक असं वडाचं झाड आणून देतात आणि या वडाच्या झाडाची मी घरीच पूजा करते आणि मग हे झाड आम्ही कुठेतरी लावतो। असं लग्न झाल्यापासूनचा प्रत्येक वेळेचा आमचा म्हणजे हा उपक्रम म्हणा किंवा असा सण आम्ही हा साजरा करतो। तर आता हे जे झाड आहे यावर्षी सुद्धा हे अतिशय सुंदर असं हे वडाचं झाड मला सरांनी आणून दिलेलं आहे आणि आता उद्या आजची पूजा झाल्यानंतर उद्या सकाळी माझी जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी हे झाड लावणार आहे। तर अशी मी वटपौर्णिमा माझी साजरी करत आहे। आपण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण वटपौर्णिमा साजरा करत असाल तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते। तुमच्या सगळ्यांच्या नात्यामधला हा अतूट बंध, गोडवा, असाच विश्वास कायम राहो हीच प्रार्थना करते। धन्यवाद।